अजितदादांच्या मनात नेमकं काय आहे हा प्रश्न फक्त राजकारण्यांनाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला सध्या पडलाय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे माझ्याबाबतच्या सर्व अफवा। अजित पवारांची न्यूज 18 लोकमतला माहिती, पत्रावर कोणी सह्या केल्या माहिती नाही असं अजित पवार म्हणालेत। आणि ज्या काही मीडियामध्ये सध्या बातम्या चालतात त्या सगळ्या अफवा आहेत। मी काल अनेकदा ट्विट करून सांगितलं की ते साफ खोटं आहे, कोणी सह्या केल्या हे मला माहित नाही, मी माझं नेहमीप्रमाणे काम करत आहे असं अजित पवार न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी सांगितलंय। आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत। थेट विनोदकडे जाऊयात। विनोद, अजित पवारांच्या मनात नेमकं काय, अजित पवार कुठे चाललेत असे अनेक प्रश्न आता महाराष्ट्रासमोर आहेत। मात्र यावर न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या अफवा आहेत। नेमकं काय म्हणालेत दादा? अजित पवार विधान भवन मध्ये दाखल झाले आहे। काही क्षणाआधी दाखल झालं होत असताना त्यांनी चर्चा केली की आपले जे काही बातम्या येत आहेत त्या सगळ्या तदांत खोट्या आहे। मी कालपासून याबाबत माहिती देत होतो आणि त्याचबरोबर मी ट्विटही केले आहे, परंतु तुम्ही प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात ह्या अफवा पसरवण्याचं काम करताय असंही त्यांनी यावेळी बोललं। कोणी सह्या केल्या, काय केल्या, कोण सत्ता स्थापन करत आहे याबाबत त्यांनी म्हटलं आहे की मला याबाबत काही माहिती नाही, फक्त मी माझ्या कामासाठी या ठिकाणी आलो आहे आणि मी माझं काम करत आहे। काय सत्ता परिवर्तन होणार काय आहे याबाबत मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही असंही या ठिकाणी अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या कार्यालयामध्ये आमदारांचा या ठिकाणी जमाव सुरुवात झाला आहे। त्यामध्ये शेखर निकम आणि धर्माबाबा आत्राम हे दोन असे आमदार आहेत, ते त्यांना भेटायला गेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करतील, परंतु आणखी काही आमदार या ठिकाणी येणार असल्याची माहिती येत आहे। त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की अजित पवार यांच्या मनात काय चाललं आहे ते कधीच बोलून दाखवत नाही। आणि शरद पवार यांची जी जुनी नीती आहे ती की एक त्यांची रणनीती आहे, म्हणजे तोंडावरून त्यांना त्या रणनीतीबाबत कुठल्याही नेत्याला किंवा कुठल्याही पत्रकारांना त्याबाबतची माहिती मिळणार नाही अशी एकंदरीत ती रणनीती आखण्याचं काम केलं जातं आणि त्या रणनीतीच्या आधारावर या ठिकाणी अजित पवार काम करत आहे असं या ठिकाणी पाहायला मिळतं। अगदी बरोबर आहे विनोद, पवारांबद्दल नेहमीच म्हटलं जातं शरद पवार जे बोलतात तसं नसतं आणि त्यामुळे त्यांना नेमकं जे करायचं ते कधीच बोलून दाखवत नाहीत। असेच तुम्ही सोबत राहा, कारण आणखी एक या संदर्भातलीच मोठी बातमी ती म्हणजे अजित पवार विधान भवनात दाखल झालेले असून अजितदादांना भेटण्यासाठी आमदार विधान भवनात येत आहेत। शेखर निकम, धर्मराव अत्राम हे देखील विधान भवनात दाखल झालेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोडकडे। विनोद, आपण पाहतोय अजितदादांना भेटण्यासाठी आता अनेक आमदार हे विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत, त्यामुळे सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या विधान भवनात घडतायत का, सगळी सूत्र विधान भवनातून हलणार आहेत का? विरोधी पक्षनेते अजित पवार नेहमीप्रमाणे या विधान भवनमध्ये बसतात आणि आपल्या आपल्या आमदारांचे आणि कार्यकर्त्यांची चर्चा करतात। मात्र यावेळेस या ठिकाणी वातावरण या ठिकाणी वेगळं पाहायला मिळत आहे। या विधान भवनमध्ये दोन आमदार आता सध्या आतमध्ये गेले आहेत, त्यामध्ये शेखर निकम आणि धर्माबाबा आत्राम या दोन्ही आमदारांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेतल्यानंतर ते बाहेर निवांतपणे बसले आहे की पुढचा आदेश आपल्या नेत्यांचा काय असू शकतो त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते चर्चा करत आहे। आपले काही खाजगी कामं, शासकीय कामं आणि मतदारसंघातले कामं हे सगळे घेऊन त्या अजित पवार यांची चर्चा करतात। सरकारच्या बाबतची जी भूमिका आहे ती त्यांच्यासमोर मांडली जात नाही, फक्त आपल्या नेत्यांचा आदेश काय असतो याबाबत यासाठी ते आमदार त्या ठिकाणी थांबले आहेत। अजित पवार हे विधान भवनमध्ये बसले आहेत आणि आपल्या आमदारांची चर्चा करत आहे। शक्यता अशी वर्तवली जात आहे की काही पुन्हा मोठ्या प्रमाणात आमदार या ठिकाणी त्यांना भेटायला येऊ शकतात, परंतु हे आमदार नेहमी भेटतात आणि त्यांना आपापल्या पक्षाच्या संघटनाची बाबतची माहिती, मतदारसंघाची माहिती, शासकीय कामांची माहिती यासारख्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी चर्चा केली जात आहे आणि चर्चा केल्यानंतर त्यामधला कुठल्या प्रकारची जी अडचण असेल ती अडचण विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम केलं जात आहे। धन्यवाद विनोद या सविस्तर माहितीसाठी। मात्र तिथल्या सगळ्या घडामोडी अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर आता आणखी एक मोठी बातमी येते ती म्हणजे धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झालेले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार धनंजय मुंडे कुठे आहेत, नॉट रिचेबल असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं आहे। तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याची चर्चा रंगू लागली। राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चेनंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा सुरू आहे। तर धनंजय मुंडेंचे दोन्ही नंबर
संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झालेले असून या आधी जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला होता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा, त्यावेळेस देखील सर्वप्रथम धनंजय मुंडेंना संपर्क साधला गेला होता. धनंजय मुंडे सर्वप्रथम नॉट रिचेबल होते आणि आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यानंतर धनंजय मुंडे नॉट रिचेबल झालेत आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमची प्रतिनिधी नयन कारेकर आहे. नयन, धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे, पुन्हा एकदा नॉट रिचेबल आहेत, काय अपडेट्स? नक्कीच मनाली, आपण बघू शकतो की जसं तूही सांगितलंस की गेल्या वेळेला जेव्हा झालेला पहाटेचा शपथविधी तेव्हा सुद्धा धनंजय मुंडे नॉट रिचेबल होते आणि आतापर्यंत जर का अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचं नातं बघितलं गेलं तर खूप जवळचे मानले जातात धनंजय मुंडे अजित पवारांच्या. धनंजय मुंडेंचं जेव्हा ऍक्सिडेंट झालेलं तेव्हा सुद्धा अजित पवार तातडीने त्यांना भेटायला गेलेले. त्याच्यामुळे आता अशी माहिती कळते की सकाळपासूनच धनंजय मुंडेंचा फोन जो आहे, त्यांचे 2 नंबर आहेत आणि दोन्ही नंबर नॉट रिचेबल येत आहेत आणि आता सध्या ते मुंबईला पोहोचलेले आहेत आणि अजित पवारांसोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तसंच धनंजय मुंडे या सर्वांची एक मीटिंग सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी जे बडे MLAs आहेत, आमदार आहेत, हे यांचा सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग असणार आहे. परंतु प्रमुख चर्चा जी आहे ती ह्या 4 बड्या नेत्यांमध्ये होत आहे. एकूणच अजित पवार आतापर्यंत ज्या त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कुठे ना कुठे नवीन सत्ता स्थापनेसाठी एक वेगळा गट अजित पवार घेऊन जाणार का, या सगळ्या चर्चांना उधाण आलंय आणि त्यामध्येच ही बातमी आली आहे त्यामुळे की सगळ्यांचं लक्ष राज्यातल्या या राजकीय घडामोडींकडे लागलेलं आहे. धन्यवाद नयन या सविस्तर माहितीसाठी. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आणि याच पार्श्वभूमीवर एका बातमीनं खळबळ उडवली, ती म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 40 आमदार अजित पवार यांच्या सोबत असल्याचं वृत्त हे द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या बातमीनं सगळीकडेच खळबळ उडालेली असून योग्य वेळ आल्यावर 40 आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याची बातमी द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रानं दिली आहे. तर अजित पवारांनी 40 आमदारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधला असल्याचं सुद्धा या वृत्तपत्रात सांगण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी अजित पवारांनी शपथ घेतल्यास सरकार पडण्याची वेळ येणार नाही, असं द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटलेलं आहे. तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांचं सरकारला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात मोठा दावा केलाय. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसबाबत या ज्या काही बातम्या आता सुरू आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत, अफवा आहेत. भाजपच्या या अफवा आहेत, वावड्या उठवताय आणि लोकांमध्ये गोंधळ निर्माण करताय, पण तसं काहीही होणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केलाय. आणि बातम्या वगैरे येतात, 40 फुटले, 50 फुटले, 100 फुटले, अशा प्रकारच्या बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही, हे फायनल ट्रूथ नाही आहे. माझी पक्की माहिती आहे तुम्हाला, मी दाव्यानं सांगतो, ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत अजितदादांविषयी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसविषयी, माझ्या माहितीप्रमाणे त्या खोट्या आहेत. भारतीय जनता पक्ष या अफवा आणि वावड्या उठवत आहे, लोकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहे, आपापसात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तसं काहीही होणार नाही. सगळे एकमेकांशी बोललेलो आहोत. माननीय शरद पवार जे असतील, माननीय उद्धव ठाकरे जे असतील, सुप्रियाताई असतील, राष्ट्रवादीचे इतर काही प्रमुख नेते, आम्ही सगळे आज सकाळी एकमेकांशी बोलून माहिती घेतली. हे तुम्ही आकडे सांगताय, आकडे कुठून येतात मला माहीत नाही आणि एकाच वृत्तपत्राला आकडे कसे मिळतात, पण येऊ द्या, का हरकत नाही, लोक एन्जॉय करतात. महाविकास आघाडीचं मजबूत गठबंधन जे आहे या महाराष्ट्रातलं, ते किमान विधानसभेच्या 185 जागा जिंकणार. तुम्ही किती फोडाफोडी करा, तुम्ही आमदार फोडाल, तुम्ही खासदार फोडाल, पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही आमच्या पाठीशी. हे चित्र आपण पाहत आहे.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा असतील किंवा शिवसेनेच्या स्वतंत्र सभा असतील, लोकांची चीड आणि संताप दिसतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अस्वस्थतेला पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हेच एकटे जबाबदार असल्याचे चित्र जाणीवपूर्वक तयार केलं जात आहे. तर याच्या संदर्भातील छोट्या छोट्या गोष्टींनाही अवास्तव प्रसिद्धी दिली जात असल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणताही मोठा नेता बोलण्यास तयार नसून हे वातावरण निवळण्यासाठी कुणीही प्रयत्न करत नसल्यानं अजित पवार यांना टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडण्याचीच ही खेळी असल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे. अजित पवार आपल्या समर्थकांसह पक्ष सोडून भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या तयारीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नाही म्हटलं तरी पवार कुटुंबियांची एक पर्सनल ॲसेट आहे आणि त्यांचं एक या महाराष्ट्रामध्ये एक वलय आहे त्या पवार कुटुंबियांच्या विषयी आणि त्यामध्ये त्यातलाच एक भाग अजित पवार आहेत. त्यामुळे अजित पवार आणि पवार साहेब हे सगळे एकत्र बसून जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील असं माझं मत. आणि अजितदादा एकटे जर वजा केले तर राष्ट्रवादीमध्ये काही शिल्लक राहणार नाही. कारण शिल्लक राहणार नाही म्हटल्यापेक्षा विधानसभेचे अनेक आमदारांना अजितदादा हा विधानसभेमध्ये हवा असतो. ती चर्चा आमच्या कानापर्यंत अद्याप आलेली नाही, कारण काल आम्ही एका विमानाने आलो आणि एकत्रित प्रवास पहाटे 2 वाजेपर्यंत करत होतो. शरद पवार साहेब मोठे देशाचं नेतृत्व आहे, अजितदादा सुद्धा एक कर्तृत्ववान महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. काल सुद्धा अजितदादा नागपूरच्या वज्रमूठ सभेमध्ये आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यामुळे बाकी त्यांच्या पुढे तर काय आणखी असेल तर मला माहिती. अजितदादा हे कणखर नेतृत्व आहे आणि अजितदादा जर भारतीय जनता पक्षाच्या सोबत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जर आले तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये अजून गती भेटेल. आपण जर बघितलं असेल तर एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो काम करण्याचा स्पीड आहे त्या स्पीडमध्ये अजून जर एक हा तिसरा इंजन लागला तर आमच्या गाडीचा अजून स्पीड वाढेल. आधीचं युती भक्कम आहे आणि त्याच्यात अजितदादांसारखा माणूस आता मी 2.5 वर्ष जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा मी बघितलेलं आहे त्यांचं काम आणि आता विरोधी पक्षात असतानासुद्धा त्यांचं मी बघितलेलं आहे. एक चांगला उत्तम नेता जर काही आमदारांसोबत आपल्या महायुतीमध्ये येत असेल तर मला वाटतं आम्ही सर्वजण त्यांचं स्वागतच करू आणि त्याचा युतीला नक्कीच फायदा होणार आहे. आणि आता बातमी ती म्हणजे राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडी इतक्या वेगानं घडतात की आज राष्ट्रवादी काँग्रेसनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना झालेत. संध्याकाळी मरीन ड्राईव्हमधील जिमखान्यामध्ये या पार्टीचं आयोजन करण्यात आलं असून सगळे आमदार मुंबईकडे रवाना होत असले तरीही ते इफ्तार पार्टीसाठी येत आहेत की अजित पवारांना समर्थन देण्यासाठी येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर अजित पवार या इफ्तार पार्टीत सहभागी होणार का याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलं. आणि अजित पवारांसंदर्भातल्या सगळ्या घडामोडी अपडेट्स आपण इतरही बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.